तेलंगणाच्या विजयवाडामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय। रहिवासी भागामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। पाण्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेल्याची माहिती आहे। त्यातल्या एका तरुणाला वाचवण्यात यश आलंय, दुसऱ्याचा मात्र अजूनही शोध सुरू आहे। आणि कशा प्रकारे हा तरुण वाहून गेलाय ही स्क्रीनवर आपण दृश्य पाहू शकतोय। पाणी साचलंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। 2 तरुण वाहून गेले, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र एकाचा अजूनही शोध सुरू असल्याची माहिती तेलंगणामधून आपण ही बातमी पाहतोय। नांदेड तेलंगणा सीमावर्ती भागातील सुद्धा गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि नदी नाल्यांना जो पूर आलाय, कशा प्रकारे हा पाण्याचा प्रवाह आहे आपण पाहू शकतो आणि त्यावरूनच आपल्याला अंदाज येईल की किती पाऊस पडतोय। मात्र 2 तरुण या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। गावांचा संपर्क तर तुटलाच आहे, मात्र त्या 2 तरुणांमधल्या एका तरुणाला वाचवण्यात यश आलंय आणि एकाचा अजूनही शोध सुरू असल्याची माहिती तिथले जे ग्रामस्थ आहेत ते अथक प्रयत्न करताना दिसतात त्या तरुणाला वाचवण्यासाठी, मात्र एक तरुण वाहून गेल्याची माहिती। नांदेड तेलंगणा सीमावर्ती भागामध्ये गावांचा जो संपर्क तुटला आणि पावसाने जे भीषण रूप धारण केलं त्यामुळे 2 तरुण वाहून गेले।